7-8 वर्ष झाली आमच्या परड्यात एका पोकळ लाकडात मधाचं पोळं भरतं आणि दर 6 महिन्याला आम्ही ते पोळं काढतो. तर आत्ता मी बघायला चाललीये की पोळं भरलंय का आणि जर ते भरलेलं असलं तर आम्ही ते काढणार आहे संध्याकाळी. तर आधी आपण बघूया की पोळं भरलंय का. चला. बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या जुन्या घरापाशी जे फणसाचं झाड होतं ते आम्ही तोडलेलं होतं आणि तेच झाड आणून इथं टाकलेलं होतं. तर ते जे झाड होतं ते आतून खूप पोकळ होतं, त्याच्यामुळे आम्ही त्याची लाकडं वापरली पण नाहीत आणि अशीच इथं राहून दिली. आणि काही वर्षानंतर तिथं मधाचं पोळं धरायला चालू झालं, म्हणून तर आम्ही ते अजिबातच हलवलं नाही, कारण दर 6 महिन्याला आम्ही त्याचा मध खातो. तर हेच ते लाकूड आहे आणि आता ह्याच्यावरती असं हे काळा कागद पण घातलेला आहे आणि त्याच्या आतल्या साईडला आता मध आहे. तर हळूच आपण जाऊन बघूया की ते मधाचं पोळं किती भरलेलं आहे. आता आपण बघितलं की पोळं पूर्णपणे भरलेलं आहे. तर संध्याकाळी ज्यावेळी पप्पा आणि दादा येतील त्यावेळी आम्ही हे पोळं काढणार आहे. आणि अजून एक कारण संध्याकाळी काढायचं म्हणजे की संध्याकाळी मधमाशांना दिसत नाही, त्याच्यामुळे जास्त एवढं त्या चावत नाहीत आणि आपल्याला सोपं पडतं ते काढायला. तेच जर आपण दिवसा पोळं काढायला गेलो तर खूप जास्त चावतात आणि त्याचा मग आपल्यालाच परत त्रास होतो. त्याच्यामुळे आता संध्याकाळ झाले की परत आम्ही इथे येऊ, त्यावेळी पण मी तुम्हाला दाखवते. थांब त्याला तो मास्क आले तर लाईट तिकडे येतात. हातावर मारते. बघूया तरी एक मिनिट. नहीं क्या और ले मारता वही खाता रहता. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अंधार पण खूप आहे आणि आम्ही आत्ताच 10 मिनिटापूर्वी हे मधमाशाचं पोळं काढून आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता बऱ्याच फकड्या भेटलेल्या आहेत आम्हाला. या एकाला एक फकडी असं म्हणतात यांना. आणि अशा आम्हाला 7 ते 8, म्हणजे 7 ते 8 तर नाहीच, 10 ते 12 फकड्या भेटलेल्या आहेत. हे अशा. आणि कसं असतं की खरं तर मधमाशांमध्ये पण ना बरेच प्रकार आहेत. काही मधमाशा अशा असतात की त्यांच्या पोळ्यामध्ये एकच असं फकड तयार करतात आणि त्याच्यामध्ये मध असतो. तर काही मधमाशा त्यांच्या पोळ्यामध्ये 7 ते 8 पेक्षा जास्त फकड्या तयार करतात. तर त्यांना सातीव असं म्हणतात. आणि आमच्या परड्यामध्ये जे मधमाशाचा पोळा आहे तर ते सातीव आहे, म्हणजे त्या मधमाशा सातीव अशा आहेत. दरवर्षी त्या असं पोळं तयार करतात आणि दर 6 महिन्याला आम्ही तिथून हे काढून आणतो, म्हणजे अशा फकड्या काढून आणतो आणि त्याचा मध आम्ही गोळा करतो. तर ह्या आणि अजून एक, ह्या ज्या मधमाशा असतात ना सातीव, त्या झाडावर वगैरे त्यांचं पोळं अजिबात तयार करत नाहीत. त्या पोळं तयार करतात की कुठंतरी बिळात किंवा एखादं असं लाकूड असेल आणि त्याच्यामध्ये पोकळ जागा असेल, तिथं ते त्यांचं पोळं तयार करतात. तर आमच्या परड्यात कसं आहे, आम्ही एक
आमचे जे फणसाचं झाड होतं, तर त्याचं एक मोठं लाकूडचं तुकडा असं म्हणजे तिथं ठेवलेलं आहे आणि ते आतून खूप पोकळ आहे. तर त्याच्यामध्ये बरंच अशी झाडं वगैरे पण वेली वगैरे गेलेल्या आहेत आणि त्याच्या आत या मधमाशांनी बरेच वर्ष झालं ते त्यांचं पोळं तयार करतात. आणि जेव्हा पण आम्ही हे पोळं काढून आणतो म्हणजे फकड्या काढून आणतो, त्यावेळी आम्ही एक नाही तर दोन फकड्या तिथं ठेवतोच आणि मग बाकी सगळ्या फकड्या घेऊन येतो. त्याचं कारण असं की जर आपण सगळ्याच फकड्या काढून आणल्या तर मधमाशा परत तिथे पोळं तयार करत नाहीत. त्या कुठली तर दुसरी जागा शोधतात. तर एक नाही तर दोन फकड्या ठेवल्या तर परत त्या तिथंच आपल्या नवीन फकड्या तयार करतात आणि नवीन मध मिळतो. असं आम्ही मागच्या 7-8 वर्ष झालं दर 6 महिन्याला आम्ही असं मध काढतो आणि म्हणजे पोळं काढतो आणि त्यातून फकड्या आणतो आणि हे असं असं मध हे बघा असा खूप गोड पण लागतो. खूप गोड आहे. आपण विकतचा मध आणतो त्याच्यापेक्षा पण म्हणजे हा खरं तर ओरिजिनल मध आहे तर तुम्ही विचार करू शकता याची चव किती छान असेल म्हणजे एकदम गोड आहे आणि खूप मस्त आहे. असं वाटतं खातच बसावं. हा बघा टुम्या पण आलाय इथं म्हणजे ज्यावेळी आम्ही आणत होतो त्यावेळी 2 ते थेंब असे पडले होते मधाचे त्यानं सगळे चाटून फस्त केलेत. टुम्या जा आता तुला काय मिळणार नाहीये तुला ह्याला काय मध मी देणार नाही चाटशील तू शेपूट बिपूट हलवून आलाय आणि देणार नाही तुला कान बघा त्याचे कान बघा ऐकत नाही आणि दान झालाय तुम्ही जा तुम्ही गेला गेला तर हे असे मध आहेत आणि आम्ही आता हे जे मध आहे जसं मी आता दाखवलं हे आम्ही आमच्या हे असं हे आम्ही आमच्या आता एखाद्या बाटलीत किंवा डब्यात काढू तर असा हा मध आम्ही पिळून काढलेला आहे फकड्यातनं खाली बऱ्याचपैकी झाडलेला आहे असं गाळून घेतो जेणेकरून कसं होतं की त्यात काही एखाद दुसरी घाण वगैरे पण असेल तर ती जात नाही सध्या गाळणे माझ्याकडे थोडं लहान आहे मोठं गाळणं सापडत नाहीये मला